आपलं गट आणि आपलं ब्रेन याच्याशी कनेक्शन काय आहे हे आपण आज बघणार आहोत। आतापर्यंत आपण भरपूर डिस्कस केलं, डायजेशनशी रिलेटेड इश्यूज बघतोय आपण, सिम्पटम्स काय आहे ते बघतोय। आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचं ब्रेन आणि तुमचं गटमध्ये काय कनेक्शन आहे। त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली कन्सेप्ट समजावं लागेल, ते आहे फाईट आणि फ्लाईटची कन्सेप्ट। सी, जेव्हा पण तुम्ही कुठल्या गोष्टीला संकटाला फेस करताना त्यावेळेस तुमच्या बॉडीमध्ये स्ट्रेस हार्मोन रिलीज होणार, ते आहे ॲड्रिनालिन आणि कॉर्टिझॉल। ते दोन्हीही स्ट्रेस हार्मोन जे आहे ते तुम्हाला फाईट करवतात या फिर फ्लाईट करवतात। ॲट द सेम टाईम आपलं ब्लड सर्क्युलेशन जर फाईट करायचं असेल तर हातामध्ये येतं आणि फ्लाईट करायचं असेल म्हणजे पडून जायचं असेल तर पायामध्ये होतं। आता हे जेव्हा कन्सेप्ट होते ही नॅचरल आहे, पण आजकाल जे प्रकारे आपण लाईफस्टाईल जगतो, छोट्या छोट्या कारणाचं टेन्शन घेतो, तेव्हा ब्रेन जे आहे ना ते कन्फ्यूज होतं आहे की खरंच संकट आलं आहे की नाही आलं। सो ऑलवेज ते कॉर्टिझॉल आणि ॲड्रेनालिन स्ट्रेस हार्मोन रिलीज करत जातं। आता ह्यामध्ये डायजेशनचा रोल काय आहे? सी, जेव्हा आपण कुठलं अन्न खातो त्यावेळेस ते पोटामध्ये जातं, पोटामध्ये गेल्यानंतर ब्रेनला ऑर्डर मिळते की ते अन्न डायजेस्ट करण्यासाठी। सो पोटामध्ये ऑल ओव्हर ब्लड सर्क्युलेशन ते आहे तिथे जमा होतं। पण आपण जेवण कशा प्रकारे करतो, आपलं लक्ष त्यामध्ये आहे की नाही? आजकाल आपण जेवण कसं करतो, टी व्ही बघताना, गप्पा करताना, मोबाईल बघताना ब्रेन कन्फ्यूज होतं, स्ट्रेस हार्मोन रिलीज करायचा नाही करायचा। आणि ज्यावेळेस आपलं लक्ष त्याकडे नसतं तेव्हा या फिर आपण टेन्शन घेत असलो जेवताना, तेव्हा ब्रेनला वाटतं की स्ट्रेस आला आहे, ते हॉर्मोन्स रिलीज करणार आणि इनडायरेक्टली जेव्हा फाईट आणि फ्लाईटची पोझिशन होते तेव्हा आपलं ब्लड सर्क्युलेशन आपल्या डायजेशनवरून हटून दुसऱ्या ठिकाणी एनर्जी युटिलाइज होते। काय होणार? डायजेशन होणार नाही, जे अन्न आहे ते तसंच्या तसं कचऱ्यासारखं पडून राहणार आणि बाहेर निघणार। तुम्हाला कुठल्याही प्रकारचे न्यूट्रिशन मिळणार नाही आणि भरपूर त्याचे नुकसान आहेत। आता हे का होतं? हे दोन्ही हॉर्मोन जेव्हा आपल्या बॉडीमध्ये रिलीज होतात ना त्यावेळेस जे फिजिओलॉजिकल मेकॅनिझम आहे बॉडीचं, जे मायक्रोबायम आपण बघितलेले आहे, जे गुड बॅक्टेरियाज आहेत ते सुद्धा त्यांचं सुद्धा इम्बॅलन्स होतं आणि इन्फ्लमेशन बॉडीमध्ये वाढते आणि इनडायरेक्टली आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्रास सुरू होतात। म्हणून लक्ष ठेवा, जेवण आणि डोकं म्हणजे ब्रेन ह्या दोघांचंही फार फार जास्ती कनेक्शन आहे। पुढल्या व्हिडिओमध्ये मी सांगणार की कसा राईट पद्धतीने तुम्ही तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह करू शकता। तोपर्यंत थँक्यू सो मच आणि टेक केअर।